नियोजन पुरवणी मागण्यामध्ये कुठेही नाही। याचाच अर्थ सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक केली आहे। मागच्या काळामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला होता, त्यास या सरकारला दगाबाज रे अशा पद्धतीनं त्यांनी म्हटलं होतं आणि पुरवणी मागण्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की सरकारने कुठेही 31,800 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन केलेलं नाही। आत्ताशी पुरवणी मागण्यामध्ये 15,000 कोटीचं प्रोव्हिजन केले, ते कधी भेटतील? काही प्रमाणात भेटले असतील, परंतु अजून पूर्ण 15,000 कोटी रुपये सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेले नाही, हे स्पष्ट होत आहे। दुसरं, वेगळ्या विदर्भाच्या घोषणा केल्या जातात। प्रत्यक्षात विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत, अनेक मंत्री विदर्भाचे असताना विदर्भाच्या विकासाचा प्रश्न जसाच्या तसा आहे, अनेक सिंचनाचे प्रश्न जसेच्या तसे आहे। नागपूर वगळता तसा पाहायला गेलं तर सर्वांगीण विकास नागपूरचाही त्या मानानं मर्यादितच स्वरूपात, परंतु बाकी विदर्भाचा तर विकासाच्या नावाने बिलकुल कुठेही राज्य सरकारने तेवढी पूर्णपणे तयारी केली नाही किंवा कारवाई सुद्धा केली नाही। आणि म्हणून एकीकडे अशा पद्धतीनं विकासाकडे दुर्लक्ष करायचं आणि एकीकडे विदर्भ वेगळा करण्याची मागणी म्हणजे अखंड महाराष्ट्राची भूमिका हिला तोडण्याचं काम करायचं। या भूमिकेला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्णपणे विरोध केलेला आहे। दोन्ही सभा विदर्भाच्या विकासाचा प्रश्न जशाचा तसाच आहे असा टोला या ठिकाणी अंबादास दानवे यांच्याकडून लगावण्यात येतोय। अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।